हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. माझा आवाज येतोय का सांगा एकदा? चॅट बॉक्समध्ये आवाज येतोय का सांगा? आज आपण नवोदयसाठी अत्यंत उपयुक्त असं लेक्चर बघणार आहोत. गेल्या वर्षी आणि त्याच्या आधीच्या वर्षामध्ये जे पेपरला नवोदयला प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्न आपण समजून घेणार आहोत. त्या प्रकारचे काही इतरही प्रश्न त्या ठिकाणी आपण करणार आहोत. तर आपण जर या ठिकाणी नवीन असाल, तर बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला हिट करा. सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. तर चला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी बघा. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आणि प्रश्न आहे, दर साल दर सेकडा 5 दराने ₹48,000 5 महिन्याचे एकूण सरळ व्याज किती? बघा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. दर साल दर सेकडा दर सेकडा 5 दराने ₹48,000 5 महिन्याचे एकूण सरळ व्याज किती? विचार करा आणि उत्तर. सांगा लवकर, लवकर प्रत्येकानं सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, सुरुवातीला सरळ व्याजचं सूत्र काय असतं हे लक्षात घ्या. तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र सांगतो सुरुवातीला. तुम्हालाही माहीत आहे सरळ व्याजाचं सूत्र. बघा, सरळ व्याज बरोबर म्हणजे मुद्दल गुणिले द गुणिले क भागिले 100. तर आता म्हणजे काय? तर म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे मुद्दल. जी किंमत दिलेली असते, जी संख्या, जे पैसे दिलेले असतात ते मुद्दल आहे. जसं की या ठिकाणी ₹48,000 काय आहे आपली आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं आहे द. द म्हणजे काय? तर दर. द म्हणजे काय असतो? दर. तर दर कोणता आहे बरं? तर दर या ठिकाणी आहे 5 दराने. ते दर लिहून घेऊ 5. आणि क म्हणजे काळ किंवा कालावधी. क म्हणजे काय? काळ. मुदत किती वर्ष आहे? तर ती आहे 5 महिने. इथे किती आहे? 5 महिने. अशा पद्धतीने आपल्याकडे ही माहिती उपलब्ध आहे. आता यावरून आपल्याला काय करायचं आहे? तर यावरून आपल्याला पूर्ण जे आहे गणित सोडवायचं आहे. तुम्ही या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करा आणि तुमचं उत्तर आलं की बऱ्याच जणांचं आलं आहे 4,800. तर सी व्हेरी गुड. चला. तर या ठिकाणी बघा उत्तर मी या ठिकाणी देतो या प्रश्नाचं उत्तर कसं करणार तर सुरुवातीला काय करा या ठिकाणी म्हणजे काय? ही मुद्दल लिहा. 4,800 या ठिकाणी गुणिले दर किती आहे? दर आहे 5 तो पण लिहून टाका. आता काळ जो आहे ना हा महिन्यामध्ये आहे 5 महिने. तर आपल्याला 5 डायरेक्ट लिहिता येणार नाही. याला काय करायचं बघा महिन्यांना, त्या 5 महिन्याला वर्षामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 5/12 असं लिहावं लागेल. मग या ठिकाणी काय करा 5/12 असं लिहा. याला भागिले 100 करा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल बघा. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण बघत आहोत. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं? कट करायचं. तर या ठिकाणी बघा, हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. ह्या 12 ने आपण 48 ला भाग देऊ शकतो. 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 12 × 36, 12 चोक 48. तर या ठिकाणी 4 आले आणि हा शून्य राहिलेला आहे, इथं दिला. आता बघा या ठिकाणी 4 × 25 ते 200. काय-काय राहिलं आपल्याकडे लिहून घेऊ एकदा. 40 गुणिले 5 गुणिले 5. 4 × 25 किती झाले? 200 गुणिले 5. 5 दोन्ही 10 या ठिकाणी आणि 1 शून्य एक्स्ट्रा लागलेला. हे 2 शून्य खाली दिले. अशा पद्धतीने आपलं जे व्याज आहे ते ₹1,000 आलेलं आहे. ₹1,000 ऑप्शन नंबर आहे. समजलं का एकदा सांगा मला चॅट बॉक्समध्ये सर्वांना समजलंय का? ₹1,000 काळे. गुरव व्हेरी गुड. तर ₹1,000 तुमचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. समजलं असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करून द्या. मला दिसतायत 13-15 जण लाईव्ह. 10 लाईक झाले पाहिजे पटकन. ते इतर मुलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला जातो लाईक केल्यानंतर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं बघा. जसे 6 दराने ₹3600 6 महिन्याचे सरळ व्याज किती? असाच प्रश्न आहे सेम टू सेम. उत्तर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. बघा. जसे 6 दराने ₹3,600 6 महिन्याचे सरळ व्याज किती?
सांगा चला, लवकर लवकर सांगा प्रत्येकानं. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. रोज संध्याकाळी आपण घेतोय 8 वाजता क्लास, नवोदयसाठी स्पेशल. चला, तर मी उत्तर सांगतो बघा. या ठिकाणी तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, सुरुवातीला सूत्र लिहून घ्या, साध्या पद्धतीने जा. सूत्र काय आहे? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. किमती ठेवा. मग किती आहे? मुद्दल 3600 आहे. त्यानंतर दर किती दिलाय? 6 दिलाय. 6 महिने तुम्हाला याला मी कन्वर्ट करायला सांगितलं. कसं कन्वर्ट करणार तुम्ही? 6 महिन्याला 6/12 म्हटलं की वर्षामध्ये कन्वर्ट होतं. 6/12 लिहूया. त्याला भागिले काय करायचंय? बरं, या ठिकाणी लिहायचं. आता भाग द्यायचा. लक्ष द्या. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. खाली 12 आहेत ना? 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36. बघा या ठिकाणी साइन त्रिक 18, 18 सख. 18 सख किती सांगा? काय काय राहिलं आपल्याकडं? आपण लिहूया इथं 3 गुणिले 6 गुणिले 6. किती आले बरं मग? 3 सख 18, 18 सख 108. आणि आपलं उत्तर 108 आलेलं आहे बघा. आलंय का तुमचं? हेच बघा. सगळ्यांचं आलंय का हे उत्तर? 108. व्हेरी गुड. बनसोडे व्हेरी गुड. त्यानंतर गावडे, किंग गेमिंग, गुरव व्हेरी नाईस. तुमचं उत्तर बरोबर आहे. खूप छान. चला, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नासाठी हा तुमचा प्रश्न. यासाठी मी देणार आहे तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ. सेकंद तुमच्याकडे आहेत. पटकन उत्तर द्या. अगदी सोपा प्रश्न दिलाय मी तुम्हाला आता हा. हा अवघड नाही, काही नाही. अगदी सोपा, साधा, सरळ. बघूया कोणाकोणाला येतं तर. प्रणय. हॅलो प्रणय. द्या उत्तर, द्या पटापट. 30 सेकंदामध्ये उत्तर होणार नाही तुमचं. कमीत कमी त्याला 45 सेकंद तरी तुम्हाला लागतील करायला. 45 सेकंदाचा वेळ मी दिलेला आहे. आता आपण याला थांबवूया. आता याचं उत्तर आपण काढूया. अगदी सिंपल आहे, साधं सरळ. तुम्हाला जसं कळतं तसं. अगदी सूत्र लिहून टाकायचं मस्तपैकी. काय आहे? आपलं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. त्या म किती आहे? म आपलं आहे 7000. इथं ते लिहून घ्या 7000. द किती आहे? द आहे 7. गुणिले क किती आहे? 7. भागिले किती आहे? बरं, आता याला कट करा. हे बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता काय होणार? 7 7 7. किती? 7 7 49 आणि गुणिले 70. असं लिहून घ्या एकदा. 70 गुणिले 7 गुणिले 7. आपल्याकडे काय? 7 7 49. आपण असं करूया 49 गुणिले 70. काय येईल बरं गुणाकार? शून्याला शून्य देऊ. 7 9 63 चे 3 हातचे आले 6. 7 चौक 7 2 14 7 1 21 7 चौक 28. 28 आणि 6 28 आणि 6 3430. हे आपलं उत्तर येणार आहे. 3430 बरोबर. चला, आलंय का बरं? कुणाकुणाचं आलं हे? यस, व्हेरी गुड. काळे, माळी, भवर, गावडे, बनसोडे, व्हेरी गुड. सबुरी, व्हेरी नाईस. खूप सुंदर. आता तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. त्या प्रश्नाकडे जाऊयात मग आपण. हा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. किती दराने 5000 रुपयाचे 2 वर्षात 300 रुपये व्याज होईल? त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला उत्तर शोधायचं आहे. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. बघूया कसं करता येईल आपल्याला तर.
सिम्पली काय करायचं, सूत्र लिहायचं आणि किमती ठेवायच्या बघा. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. चला किमती ठेवा आणि उत्तर काढा. किमती ठेवा आणि उत्तर काढा. पटापट उत्तर काढा. चला तुमचं उत्तर मला हवंय. अगदी फास्ट, कम ऑन. काढा बरं लवकर लवकर उत्तर. आलंय उत्तर आलं बघा. 2-3 जण उत्तर आलं. सगळ्यांनी प्रयत्न करा. प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी समजून घेऊ आपण. ते आपण ठेवल्यात. सरळ व्याज आपल्याला माहित आहे. किती दिले सरळ व्याज? या ठिकाणी ₹300 दिले. आपण ₹300 लिहून घेऊ. मग किती दिलं? म्हणजे मुद्दल या ठिकाणी 5,000 दिले. ते 5,000 लिहून घेऊ. दर किती दिलाय? दर किती दराने? दर दिला नाही. मग आपण दरला दर राहू देऊ आणि काळ दिलाय 2 वर्ष भागिले या ठिकाणी लक्ष द्या बरं. आता अगदी काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. समजून घ्या आता काय म्हणायचं. हे 100 आहेत ना इकडे भागाकारामध्ये आहेत. याला आपल्याला न्यायचं गुणाकारामध्ये. इथले 100 इकडे न्यायचे. आपल्याकडे काय होईल? 300 गुणिले 100 बरोबर 5,000 गुणिले द गुणिले 2. चला इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? इथपर्यंत समजलं का सांगा मला पटापट. इथपर्यंत समजलं असेल तर आपण पुढे जाऊयात बघा. सिम्पली आता काय करायचं आहे? हे 5,000 ने 2 इकडे आणायचे आहेत. या ठिकाणी ते गुणिले 100 भागिले 5,000 गुणिले 2 बरोबर काय राहील? फक्त दर राहील. चला याला कट करूया आपण आता. याला काय करायचं? कट करून घ्यायचे. कट कसं करणार? हा एक शून्य कटला, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक शून्य, हा एक कटला, हा एक कटला. 5 एक 5, 5 दोन्ही 10, एक बे, एक बे. राहिले किती फक्त? 3. तर 3 बरोबर दर. उत्तर आलेलं आहे. ओके, 3 बरोबर दर हे तुमचं उत्तर आलेलं आहे. चला समजलंय का बघा? सर्वांना समजलंय का? येस, व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी 3 उत्तर दिलं. तुमचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न बघा. जसे 10 दराने 10,000 रुपयाचे किती वर्षात व्याज 4,000 रुपये होईल? किती वर्षात व्याज 4,000 रुपये होईल? मला शोधायचं याचं उत्तर. मला सांगा पटापट. माधवले, वाघ, भुजबळ, गुरेवार, बनसोडे, काळे. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला पटापट उत्तर द्या. नेहल, जाधव बरोबर आहे तुमचं. 10,000 आहेत. करा लवकर लवकर, फास्ट, कम ऑन. काळे यांचं उत्तर आलेलं आहे. रोज संध्याकाळी आपला क्लास असतो, लाईव्ह क्लास 8 वाजता. तर सगळ्यांनी क्लासला या. 8ला रेडी राहा वही पेन घेऊन. म्हणजे तुम्हालाही या ठिकाणी छान समजेल. सूत्र तेच वापरायचं आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता या ठिकाणी किमती ठेवूया आपण. आपल्याकडे सरळ व्याज आहे 4,000 रुपये. ते ठेवून देऊ. बरोबर. किती आहे? आहे 10,000. ते पण ठेवून देऊ. पुन्हा काय म्हटलं आहे या ठिकाणी? दर दिला आहे. दर ठेवून देऊ. काळ माहीत नाही आपल्याला, काळ काढायचा आहे. याला भागिले 100 करू. आता काय करायचं तुम्हाला मी जसं पहिल्या वेळेस सांगितलं होतं. काय करायचं? ह्या 100ला घेऊन जायचं इकडं. म्हणजे आपल्याकडे काय येईल? 4,000 गुणिले 100. आणि बरोबर काय आहे इकडे? 10,000 गुणिले 10 गुणिले क. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण या ठिकाणी त्याच किमतीचं लक्षात ठेवू. ते 100 त्याला भागिले करा. 10,000
10 बरोबर उत्तर काढायचं आपल्याला क. करा कट याला. बघा या ठिकाणी शून्य कटले वरचे, हे 3 शून्य खालचे कटले. हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य, हा 1 शून्य. तर राहिलं फक्त 4. चला आलंय का सगळ्यांना? 4 हे उत्तर बरोबर आहे. चलो, समझ में आया सबको? चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फक्त सबस्क्राईब करून घ्या एकदा सगळ्यांनी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. पुढचा प्रश्न वेगळा आहे. आता सरळ व्याजामधून बाहेर या आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न पुढचा आहे बघा. पुढचा प्रश्न आहे -4 गुणिले -1 गुणिले -5 गुणिले -1. काय उत्तर येईल? सगळ्यांना तुम्हाला येऊ शकतं उत्तर. बघा ट्राय करा प्रत्येकानं. या ठिकाणी काही नियम असतात याचे. ते नियम जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अगदी फास्ट उत्तर देऊ शकणार आहात याचं. धन की ऋण? पॉझिटिव्ह. 20 याच्यामध्ये 2 आहेत आपल्याकडे 2. हे बघा एक आहे हा 20, हा सुद्धा 20च आहे आणि हा सुद्धा 20 आहे. मग आपला कोणता 20 आहे? ए वाला का सी वाला? गुड, व्हेरी गुड, करेक्ट. सोहम मायनस कसं काय आलं बाळा? काळे बरोबर तुमचं. आपल्या मित्रांना सुद्धा क्लासची लिंक शेअर करा जेणेकरून ते सुद्धा आपल्या क्लासला जॉईन होतील. बनसोडे बघा लक्ष द्या आता माझ्याकडे थोडं. सर्वांनी लक्ष द्या बघा. तर काही नियम आधी तुम्हाला सांगतो मी. बघा आपण जर चिन्ह घेतलं वजाचं, त्याला गुणिले वजा केलं तर याचं होतं प्लस. वजा गुणिले वजा बरोबर प्लस, किंवा ऋण गुणिले ऋण बरोबर धन, किंवा मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू प्लस. ओके. नंतर प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस. दोन्ही प्लस असले दोन्ही मायनस असले तर प्लस होतं. दोन्ही प्लस असले दोन्ही मायनस असले काय होतं? दोन्ही प्लस होतं. पण एक मायनस आणि एक प्लस आलं तर बघा आता कसं होतंय. तर आपण घेतलं एक मायनस आणि एक प्लस. मायनस गुणिले प्लस केलं त्याचं उत्तर होतं मायनस. आणि पुन्हा पुढं आपण जर एक प्लस घेतलं आणि एक मायनस घेतलं तर याचं उत्तर सुद्धा काय होतं? मायनस. तर अशा पद्धतीने आहे. तर हा बॉक्स तुम्हाला समजला ना तर उत्तर तुम्हाला बरोबर येणार आहेत. बघा या ठिकाणी लक्ष द्या. समजले का सगळ्यांना? सांगा मला बॉक्स हा. श्रावणी समजलाय का बॉक्स सर्वांना? बॉक्स समजणं खूप महत्वाचं आहे. एकदा बॉक्स समजला की ओके. बघा हा बॉक्स समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल. तर या बॉक्सनुसार जाऊ आपण. बघा या ठिकाणी आपण या दोघांचा आधी करू. मायनस मायनस प्लस. ओके. आणि या दोघांचं मायनस मायनस प्लस. बरोबर. 4 एक 4 आले 4. त्यानंतर गुणिले 5 एक 5 आणि 4 पंचे या ठिकाणी आलेलं आहे. किंवा तुम्ही म्हणाल सर की आता आम्हाला फक्त आधी या दोघांचं करायचं, मग याच्यासोबत गुणाकार करायचा, मग याच्यासोबत गुणाकार करायचं. कसं होईल बघा. -4 गुणिले -1 गुणिले -5 गुणिले -1. हां. आता पुढे बघा ह्या दोघांचा गुणाकार केला. 4 एक 4 धन आला. या ठिकाणी -5 गुणिले -1. 4 पंचे 20. मग काय आलं? ऋण 20 गुणिले पुन्हा हा वजा वजा अधिक होतं. मग 20 एक 20. तर आपण कसं जरी केलं त्याचं उत्तर ऑप्शन नंबर सीच येणार आहे. चला समजलंय का सांगा एकदा पटकन. यस अंडरस्टैंड? समझ सगळ्यांना? वेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे और हमारा नेक्स्ट क्वेश्चन है आपके लिए. -8 -2 -4. सांगा उत्तर लवकर. पर्याय देतो तुम्हाला मी. -64 +64 -8 +8. ABCD पर्याय. ABC या उत्तर. त्या चला सांगा लवकर लवकर सगळ्यांनी.
बुरी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मग प्लस केलं तुम्ही. प्लस म्हटल्यानंतर व्हेरी गुड नाही म्हणायचं. प्लस म्हटलं की तुमचं चुकलेलं. बघा लक्षात घ्या आता. मागच्या स्लाइडमध्ये काय दाखवलं आहे? काय नियम लक्षात नाही आला तुमच्या? व्यवस्थित लक्षात नाही आला. समजून घ्या आता मी तुम्हाला आपण बघा या ठिकाणी. नियम समजून काय आहे तर. दाखवतो एकदा बघा. तर काय म्हटलंय नियमामध्ये मायनस मायनस आहे. हे बघा मायनस मायनस या दोघांचं. तर 8 दुनी 16 केलं आपण ओके. आणि याला गुणिले -4 आहे. मग एक प्लस आहे, एक मायनस आहे. हे बघा 1 प्लस 1 मायनस तर मायनस चिन्ह येतं. 16 चौक 64. या ठिकाणी -64. बघा अगदी तुम्हाला काय करतो मी ऐका लक्षात घ्या. एक पेज घेतो आणि त्याच्यावर तुम्हाला अगदी व्यवस्थित एक-एक नियम समजून सांगतो. मला वाटतं तुम्हाला ते नियम माहीत नसल्यामुळे तुम्हाला ते येत नाही. हे नियम माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तसे प्रश्न असू शकतात. बघा या ठिकाणी. ते आता तुम्हाला मी सगळं दाखवतो. बघा या ठिकाणी. प्रत्येक म्हणजे नियमानुसार एक-एक उदाहरण समजून सांगतो. नियमानुसार एक-एक उदाहरण. लक्ष द्या. पहिलं उदाहरण मायनस मायनसचं बघा -2 गुणिले -2 तर बेदोन्ही 4 प्लस होणार. त्यानंतर दोन्ही प्लस प्लस आहेत. 2 गुणिले 2 बरोबर होईल 4. एक आहे -2 आणि एक आहे +2 तर बेदोन्ही 4 परंतु वजाचं चिन्ह. हो की नाही? समजायला ना तुम्हाला आता? या ठिकाणी +2 आणि इकडे -2 तर बेदुने 4 पण -4. आता असं. पण आता जर एकच चिन्ह आहे एक आणि हे जर विषम संख्यांच्या वेळेस आलं, विषम वेळेस म्हणजे 1, 2, 3 तर याला उत्तर ऋणच येतं. किंवा 5 वेळेस आलं 1, 2, 3, 4, 5 तर उत्तर सुद्धा काय येतं? ऋणच येतं. पण हे जर सम वेळेस आलं, जसं की मागच्या गणितामध्ये 1, 2, 3, 4 वेळेस आलं, तर या दोघांचं मायनस मायनस प्लस होतं, या दोघांचं प्लस होतं आणि मग काय होतं? मायनस मायनस प्लस होऊन या ठिकाणी तर प्लस येतं. तर समसंख्या असतील तर, समवेळा चिन्ह आला असेल तर आणि विषम वेळा आला असेल तर या ठिकाणी काय होतं? ऋण संख्या येते. तर आपल्या गणिताकडे जाऊया आपण. या ठिकाणी बघा, हे मायनस मायनस प्लस झालं आणि हे ऋण 16 चोक 64 -64. चला ओके आहे का? तुम्हाला समजलं का? एकदा चॅट बॉक्समध्ये मला सांगा येस म्हणून. रोज सायंकाळी क्लास असतो 8 वाजता. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय दिलं हे समजून घ्या. तर 8च्या क्लासला रोज हजर राहा. पुढचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना क्लासची लिंक शेअर करा. आणखी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईक करून. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. चला उत्तर द्या पटकन. येस, गुड. सांगा सोहम पटापट उत्तर सांगा सगळ्यांनी. रोज 8 वाजता रात्री क्लास असतो लाईव्ह. या प्रश्नाचं उत्तर द्या. थोडं मोठं उत्तर असणार आहे. सांगा लवकर लवकर पटापट फास्ट. चला लाईक केलं नसेल लाईक करा व्हिडिओला एकदा पटापट सगळ्यांनी. उत्तर द्या फास्ट कम ऑन. परीक्षेला येणारा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न मी तुम्हाला दाखवलेला आहे बघा. मला उत्तर पाहिजे प्रत्येकाचं. कसं करणार बघा या ठिकाणी. आधी ह्या दोघांचा एक गट करून घेऊ, या दोघांचा एक गट करून घेऊ. 8 दुने 16 वजा 16 आले गुणिले 4 सक 24 वजा 24 आले. आता आपल्याला चिन्हाचं कळालं मायनस मायनस होणारे प्लस. चिन्ह द्यायची गरज नाही. 16 ने गुणाकार करू. 16 चोक 64 64 चे 4 हातचे आले 6. 16 दुने 32 32 आणि 6 38. या ठिकाणी कोणतंच चिन्ह येणार नाही म्हणजे प्लस चिन्ह येईल. 384 कोणाकोणाचं आलंय बरं? 384 व्हेरी गुड. बनसोडे, भवर, हक्के. वाह, वाह, वाह! क्या बात है. व्हेरी गुड. नाईस, नाईस, नाईस. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. या ठिकाणी बघा, एक प्रश्न याच प्रकारचा आणि नंतर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. बघा, -10 गुणिले -2 गुणिले -3 गुणिले
5. तर करा बरं पटकन हा प्रश्न आणि उत्तर द्या मला. पर्याय देतो मी तुम्हाला. -300, 2 नंबर 300, नंबर 60, 4 नंबर यापैकी नाही. यापैकी. चला सांगा लवकर लवकर, फास्ट, कम ऑन. तर प्रत्येकाचं उत्तर पाहिजे मला चॅट बॉक्समध्ये. फास्ट. चला उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही स्वतः उत्तर लिहिलं तरच तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. नुसतं बघून काही होणार नाही. करा लवकर लवकर, फास्ट फास्ट, कम ऑन. ओके, खेडेकर. ते बरोबर आहे तुमचं बघा. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आणखी काही जणांनी दिलेलं नाहीये. रोज संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह क्लास. सबुरी व्हेरी गुड. सोहम व्हेरी गुड. चला बरोबर येते तुमचं उत्तर. बघा या ठिकाणी जाऊया आपण उत्तराकडं. या दोघांचा गुणाकार करूया. मायनस मायनस प्लस होईल. 10 दुने 20 गुणिले 3 5 15, इथं वजा 15. 15 दुने 30 आणि हा शून्याला शून्य. परंतु बघा एका ठिकाणी वजा, एका ठिकाणी अधिक आहे. त्या ठिकाणी वजा येणार आहे. आपलं वजा 300 हे उत्तर बरोबर आहे. चला कोणाकोणाचं आलं बरोबर. आता पुढच्या प्रश्नाकडे जात आहोत आपण. हा प्रश्न आपला तुम्हाला चांगला समजला असेल. हा जो प्रश्न आहे हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे यापूर्वीच्या नवोदयच्या. या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं आहे. चला प्रत्येकानं सांगा पटापट. काय उत्तर येऊ शकतं तुमचं तर? काळे बरोबर. सांगा लवकर लवकर, कम ऑन. सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. आपले 11,000 सबस्क्रायबर होणार आहेत. पुढचे 9-10 सबस्क्रायबर झाले की. चला सांगा लवकर लवकर सांगा. फास्ट, कम ऑन कम ऑन. फार सोपा असा प्रश्न आहे हा. चला एक मी सांगतो तुम्हाला समजून, मग पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. ओके. यासाठी एक नियम आहे इथे. तो नियम आपण समजून घेऊ. नियम असा आहे, मसावी गुणिले लसावी. मसावी गुणिले लसावी बरोबर एक संख्या जी असेल ती एक संख्या गुणिले दुसरी संख्या. एक संख्या गुणिले दुसरी संख्या. आता किमती ठेवू. मसावी आपल्याला माहिती आहे का? हो, मसावी माहिती आहे. या ठिकाणी मसावी लिहिला 6. लसावी माहित नाही का? नाही, लसावी माहित नाही. आणि एक संख्या गुणिले दुसरी संख्या याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट दिलेलं आहे बघा या ठिकाणी. दोन संख्यांचा गुणाकार 1080 आहे. 1080 इथे ठेवू. आता या 6 काय करायचं, याला भाग द्यायचा. ल बरोबर 1080 भागिले 6. त्या भाग 6 एक 6, 6 एक 6. किती उरले बरं? 4. 8 48 आणि 0. ते आपलं उत्तर आलं आहे 180. पर्याय नंबर बी. चला समजलंय का? समजलं असेल तर एक लाईक करा व्हिडिओसाठी आणि प्रश्न पुढचा तुमच्यासाठी. हा प्रश्न बघूया तुम्हाला येतो का तर. मसावी व लसावी यांचा गुणाकार 48 आहे व एक संख्या 6 आहे, तर दुसरी संख्या कोणती? सेम सूत्र ठेवा आणि उत्तर काढा. तुम्हाला उत्तर येणार आहे. अगदी फास्ट उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा. परीक्षेला आलेला प्रश्न. सांगा लवकर लवकर, प्रत्येकानं पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कम ऑन. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. सांगा लवकर लवकर, फास्ट. ते बघा या ठिकाणी काय असणार आहे. तर आपलं जे आहे ते लिहू आपण. मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. किमती ठेवा बरं. मसावी किती आहे? मसावी आणि लसावी यांचा गुणाकार दिला डायरेक्ट. या ठिकाणी डायरेक्ट 48 ठेवा दोघांची. आणि पहिली संख्या किती आहे? 6. दुसरी संख्या माहित नाही. याला इकडे घेऊन जा. 48 भागिले 6 बरोबर दुसरी संख्या. 6 एक 6, 6 8 48. आपली दुसरी संख्या आलेली आहे 8. कोणाकोणाचं आलंय बरं 8 उत्तर? व्हेरी गुड. यस, नाईस. खूप जणांचं उत्तर आलंय 8. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तर या ठिकाणी बघा, दोन संख्यांचा गुणाकार 3000 आहे व त्यांचा मसावी 10 आहे, तर लसावी काढा.
सांगा लवकर लवकर सगळ्यांनी फास्ट. कम ऑन सांगा फास्ट. फार डायरेक्ट उत्तर येऊ शकते याचं. काही सेकंदामध्ये तुमचं उत्तर येऊ शकते याचं. ज्यांनी कालचा आणि परवाचा व्हिडिओ बघितला नाही तर बघून घ्या. अर्ध्या तासाचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला छान पद्धतीने माहिती आहे. त्यामध्ये परीक्षेला येणारे प्रश्न दिलेले आहेत, तर ते सर्वांनी बघून घ्या. तर या प्रश्नाचं उत्तर द्या पटापट फास्ट. चला बघा, या ठिकाणी सिंपली आपण बघून घेऊ एकदा. काय आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मागं पुढं होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. मसावी गुणिले लसावी. काय दिले? दोन संख्यांचा गुणाकार आहे 300. पुढं आहे दोन संख्या या, यांचा गुणाकार आहे 3000 आणि मसावी आहे 10. लसावी किती आहे माहिती आहे का? नाही. 10 इकडे जातील, त्या खाली. आपण इथं 10 ठेवले. आता कट करा. हा एक शून्य कट करा, हा एक शून्य कट. आपलं उत्तर आलं आहे. ओके, समजलं सगळ्यांना? आता एक प्रश्न तुमच्यासाठी घरी सोडवायला. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नंतर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. -2 गुणिले -5 गुणिले -6 गुणिले -7 गुणिले 0. या प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचं आहे. बघूया कोणाचं उत्तर तर बरोबर. आजचा क्लास या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये. धन्यवाद. उद्या क्लास होणार आहे ठीक 8 वाजता. सर्वांनी 8च्या क्लासला हजर राहा. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे नवोदय परीक्षेचा आता शेवटचा टप्पा. आता प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. तर तुमच्यासाठी आम्ही फक्त 99 रुपयामध्ये 5 प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत. जर आपल्याला ते प्रश्नपत्रिका हव्या असतील तर खाली दिलेलं ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहेत आणि तयारी करा नवोदय पास होण्यासाठी. धन्यवाद.